इसलिए कोई भी चीज चाहिए तो उनको मिलनी चाहिए। तर 70 वर्षाच्या पुढच्या लोकांचे थंब येत नाहीत, 80 वर्षाच्या वयाच्या माणसाचे थंब येत नाहीत आणि म्हणून आम्ही शेळकेंना सांगितलं, शिरूरलाच तो मान, शेळकेंना बोलवलं आणि सांगितलं शेळके साहेब असं असं आहे, कसं करणार, आपल्याला त्या ठिकाणी ई सेवा केंद्र आणि मशिनरी पाहिजे जेणेकरून त्या लोकांना लाभ मिळण्यासाठी ते गरजेचं आहे। शेळकेंनी एका मिनिटाचा उत्सव न घेता लगेच ओके सांगितलं। आज इथे 10 मशीन त्या हॉलला लागलेले आहेत। ज्यांचे आधार कार्ड लिंक नसेल, ज्यांना प्रॉब्लेम असेल, कारण ते असेल प्रॉब्लेम KYC झालं नसेल तर तुम्हाला कुठलाच लाभ मिळणार नाही, हॉस्पिटलचा सुद्धा मिळणार नाही। त्यामुळे त्या ठिकाणी किती वाजो आम्ही घेणारच आहोत, परंतु तुम्ही कमी पडू नका, जाऊ नका। तुमच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे याची काळजी घ्या। आता इथे बसलेले जे खुर्चीवर होते व्हीलचेअरवर त्यांना चक्कर यायला लागली का डायबिटीस पेशंट आहे, काहीतरी 50-60च्या नंतर किंवा आपण त्यांची काळजी घेतली पाहिजे म्हणून त्यांना जेवणासाठी पाठवलं। डॉक्टर लोक 400 इथे आलेली आहेत, मग त्यांच्या खालची टीम आणि आशा कार्यकर्त्यांनी सुद्धा मनापासून काम केलं, कारण या ठिकाणी या तालुक्याचे आलेले BDO त्यांना तर यातली माहिती नाही काही, परंतु सांगितल्याबरोबर त्यांनी तेथे खाती बोलवली, त्यांना सूचना दिल्या की त्या ठिकाणी ताई सांगतील किंवा त्यांची टीम सांगेल त्या पद्धतीने ते तहसीलदार आणि आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे की आपल्याकडे असणारा आदिवासी विभाग खूप मोठ्या प्रमाणावर आहे। 65 गावं तर नुसती तीच आहे, बाकीच्या ठाकरवाड्या या ठिकाणी आहेत आणि मग तिथे असणाऱ्या शाळा, तिथे शिकणारी मुलं 8वी ते 12वी या मुलांचे सोनावळे असेल, या ठिकाणी असणारा आपला तलाखीमधला मोठा आहे जिथे 600 ते 700 मुली आहेत। आता तुम्ही सकाळी बघितलं की 400 मुली आल्या होत्या, त्याच्यानंतर सोनावळ्याच्या देखील 100-125 मुली आल्या होत्या। या ठिकाणी आपल्याकडे असणारे कॉलेजेस त्यांनी सुद्धा आपल्याला सहभाग नोंदवला आणि म्हणून जर अशा पद्धतीचं काम आपण या ठिकाणी केलं तर खऱ्या अर्थाने पुण्य, नाही तर मग तो वाढदिवस आहे मग चला ही पार्टी करू ती पार्टी करू, त्याच्यापेक्षा 4 गरिबांना खिशात हात घातला नाही तरी तुम्ही 4 लोकांना मदत करू शकता, गावातल्या लोकांची काळजी घेऊ शकता आणि याचं पुण्य कधी कमी पडणार नाही। देवा भाऊने ते ओळखलेलं आहे, त्यांना त्याचा परिचय आहे, त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे, ते तितके संयमी आहेत आणि म्हणून आपण देखील त्या पद्धतीने वागलं पाहिजे। मला कौतुक करायचंय ते मीडियाचं, मीडियाने देखील हे इतकं वाजवलं पाहिजे की मीडियाशिवाय पर्याय नाही, कारण मीडियाने ठरवलं तर मीडिया काहीही करू शकते, चांगला वाईट नाही म्हणत मी, म्हणून त्यांनी देखील इथे मोठा सहभाग, सकाळी आले तर मला आतमध्ये येता येत नव्हतं, एवढ्या पत्रकाराने एवढे त्या ठिकाणी YouTube चॅनलवाले होते आणि तीच प्रसिद्धी संपूर्ण महाराष्ट्रावर जाऊ दे आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या माणसाने जर असे कॅम्प घेतले तर खूप लोकांना त्याची तसल्ली मिळेल आणि त्यांची दुआ तुम्हाला कधीच कमी पडणार नाही। मी जेव्हा 17ला मरताना परत आलेली आहे, स्मशानभूमी सजवली होती, त्या ठिकाणी मला माझी डेड बॉडी आणायची होती, मुंबईवरून ती डेड बॉडी येणार होती, परंतु तुम्हाला सांगते का शेवटच्या क्षणी मला जीवन मिळालं। मी सांगते की ते जीवन मिळालं ना ते पैशाने नाही मिळालं, हॉस्पिटल किती मोठं होतं, डॉक्टर सुद्धा घाबरले होते, ते म्हणले 10 लाखामध्ये अशी एखादी केस असते, त्यामुळे ही केस दवा से नहीं दुआ से बची आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांचा दुआ सदैव आमच्या पाठीशी राहू दे। ज्या देवस्थानामध्ये आज 22 वर्ष सल्लागार म्हणून काम करते आहे, या वर्षी देखील आपण 2.25 कोटीचा रस्ता आता काम चालू आहे केलेला आहे। दरवर्षी हे सगळं उभं करत असताना आमची असणारी इथली बॉडी, अध्यक्ष, सर्व असणारे डायरेक्टर, सल्लागार सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी काम होत असतं। 51 लग्न दादा या ठिकाणी होतात आणि म्हणून आणि लोकांचा विश्वास आहे कार्यमालक इथे आला की तो जाईपर्यंत, नवरा असो नवरी असो, सगळ्या 5 जिल्ह्यातून मुंबईपासून लोक इथे येतात कमी पैशात आणि जेवण तर इतकं सुंदर असतं दादा की असं जेवण सगळीकडे आम्ही फिरून येतो, 5 पकवानं नाही खात, पण इथली भाजी आणि डाळ भात आम्हाला इतका आवडतो की जेवायला आम्ही इथे येतो 2:30 वाजून 3 वाजूच्या
4 वाजू आणि राजूला सांगतो बाबा पटकन आम्हाला दे. म्हणजे या ठिकाणी देखील सेवा करणारे सगळे सेवाभावी माझे कर्मचारी म्हणजे माझे सगळे इथे काम करणारे आणि इथलं डायरेक्टर बोर्ड इथले सगळे ज्यांनी हा हॉल आम्हाला या ठिकाणी करून दिला लगेच सांगितल्याबरोबर एकाही क्षणाचा विलंब नाही केला त्यांचे देखील आभार मानते. आलेल्या सर्व मान्यवरांचं माझं चुकून नाव राहून गेलं असेल. कार्यकर्ते भरपूर आहेत या ठिकाणी. बूथ प्रमुखांनी सहकार्य केलं आहे ते देखील याच्यात उतरले आहेत. सगळ्यांनी आपापल्या गावच्या सरपंचांनी सहकार्य केलं आहे, पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केलं आहे. त्या सर्वांचे आभार मानते आणि निश्चितपणाने देवाभाऊ फडणवीसांसाठी एकदा सगळ्यांनी हात वर करा आणि सांगा की होय या राज्याचे मुख्यमंत्री कसे असावे. सर्वसामान्य जनतेसाठी सगळ्यांनी हात वर करा. मला सगळ्यांचे हात वर दिसले पाहिजेत, सगळ्यांचे हात वर दिसले पाहिजेत. कारण देणारा दाता कसा असावा तो स्वतःची खळगी भरणारा नसावा, तो देता असावा आणि दातृत्व ज्याच्याकडे आहे असे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद ताई. आणि यानंतर मार्गदर्शन करतायत आपल्याला भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्ह्याचे विद्यमान अध्यक्ष, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आणि आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आणि आपलेपणाची भावना ज्यांच्याकडे बघून वाटते असे आम्हा सर्वांचे आदरणीय प्रदीपदादा कंद साहेब. महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आज भव्य दिव्य असे आरोग्य शिबिराचं आयोजन आपल्या सगळ्यांच्या सहकारी ज्यांनी आजपर्यंत गेले 20 वर्ष जिल्हा परिषदेमध्ये या परिसराचं जुन्नर तालुक्याचं नेतृत्व केलं ते आदरणीय आशाताई बुचके, या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे साबळे साहेब, संतोष नाना खैरे, गणेशराव कवडे, डॉक्टर ताराचंद कराळे, डॉक्टर पंजाबराव कथे, दिलीपराव गांजळे, अमोल भुजबळ, पंडितराव मेमाने, भगवानराव गोलब, आशिष माळवतकर, विजय चव्हाण, अमोल शिंदे, जनार्दन मरभळ, मेघनाथ जाधव, राजू शेठ चव्हाण, खरं तर अनिल शेठ मेहर, आमचा दुसरा सहकारी महेंद्र सदाकाळ, सर्व जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समिती सदस्य, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मंडळाचे अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, अश्वमेघ युवा ग्रुपचे सर्व पदाधिकारी, सर्व डॉक्टर्स, सर्व हॉस्पिटलचे पदाधिकारी, इथं उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, खरं तर ताई मला असं वाटलंच नव्हतं की इतका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. मी आलो त्यावेळेला त्या मागच्या कोपऱ्याला उतरलो आणि तिथून चालत 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 व्यासपीठावर आलो. एकही ठिकाणी सुरुवातीपासून तर स्टेजवर येईपर्यंत एकही ठिकाण असं नव्हतं जिथं माणसं नाहीत. म्हणजे इतक्या आत बाजूला खरं तर मला असं वाटतं की वडदच्या खंडेरायाचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने त्या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने एका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलं. त्याबद्दल मी आपल्या सर्व सहकाऱ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आज आपण ग्रामीण भागामध्ये काम करतो आणि ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त कशाची आवश्यकता असेल तर सगळ्यात जास्त आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मग आरोग्याची काळजी घेण्यासाठी ज्या शासनाच्या योजना आहेत, ज्या परिसरामध्ये ज्या डॉक्टर लोक काम करतायत, ज्या परिसरामध्ये आपण खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जनजागृती करू शकतो, अशा पद्धतीचा एका भव्य दिव्य आरोग्य शिबिराचं आयोजन आपण या ठिकाणी केलं. याचा आनंद आणि समाधान नुसतं आम्हाला नाही तर खऱ्या अर्थाने इथं उपस्थित असणाऱ्या सर्वसामान्य जनतेला याचं समाधान मिळणार आहे. मला आनंद या गोष्टीचा आहे की आज आपण इतक्या आतमध्ये असून सुद्धा वडद सारख्या गावामध्ये ज्याची 3-4 हजार लोकसंख्या आहे, या गावामध्ये सुद्धा
इतक्या भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करू शकता आणि या सगळ्या परिसरातल्या आमच्या शासनाच्या स्टाफने, मग तो आमचा ससूनचा भाग असू द्या, जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग असू द्या, आमच्या आशा वर्कर असू द्या, या ठिकाणी औंधचं हॉस्पिटल असू द्या किंवा इतर 25 हॉस्पिटल असू द्या आणि आमच्या सगळ्या अंगणवाडी सेविका असतील, या सगळ्यांनी अतिशय चांगलं हे महाआरोग्य शिबिर यशस्वी व्हावं म्हणून या ठिकाणी सहकार्य केलं. मी त्यांचं सुद्धा अतिशय मनापासून आभार व्यक्त करतो. खरं तर खूप योजना अशा आहेत की त्या जनतेपर्यंत पोहोचण्याची गरज आहे. आम्ही आलो, विशेषतः अपंग विभाग आहे, सगळ्यांना त्या ठिकाणी व्हीलचेअर दिले. नंतर एक मॅडम आल्या, त्यांनी सांगितलं की मी ऐकायचं मशीन देणार आहे, त्याला ऐकायला येत नाही. त्यांनी ऐकण्यासाठी मशीन दिलं आणि ज्याला दिलं त्याला आम्ही विचारलं की तुला ऐकायला येतं का, तर त्यांनी सांगितलं मला आता स्पष्ट ऐकायला येते. त्याचा दुर्दैवाने त्याचा मुलगा सुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी त्या संकटाला सामोरं जातोय. माणसं उभी केली पाहिजेत, माणसांच्या अडीअडचणी सोडवल्या पाहिजेत, त्यांना मदत केली पाहिजे. या भूमिकेतनं जे तुम्ही शिबिर घेतलंय ताई, तुम्हाला कधी आयुष्यात काही कमी पडणार नाही, काळजी करू नका. इतक्या चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन आज आपण या ठिकाणी केलेलं आहे. मी डॉक्टर कथेंची सुद्धा चर्चा केली. म्हणलं डॉक्टर साहेब, सोनोग्राफी असू द्या, स्कॅन करायचा असू द्या, या सगळ्या ज्या टेस्टिंग करायच्या, जे काय माणसाला काय झालं हे समजण्यासाठी ज्या ज्या तपासण्या करायच्या त्या तपासण्या सुद्धा डॉक्टरांनी या ठिकाणी मोफत या ठिकाणी व्यवस्था निर्माण करून दिलेली आहे. याचा आनंद आणि समाधान निश्चितपणाने आहे. आता साबळे साहेब तुम्ही इथं बसलाय, आम्हाला तुम्हाला विनंती एक करायची की सगळ्यात मोठी जर आम्हाला या ठिकाणी फोन कुठले येत असतील तर आमचं हे प्रकरण मुख्यमंत्री सहाय्यता निधीत बसवा, आमचं हे प्रकरण पंतप्रधान सहाय्यता निधीत बसवा. आणि साहेब, अशा पद्धतीची रचना करून जर आपण त्या ठिकाणी प्रभावीपणे काम केलं आणि खरंच लोकांना मदत करते. मुख्यमंत्री साहेबांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर यासाठी निधीची उपलब्ध आहे, त्याची काळजी करायची कारण नाही. परंतु आपण अतिशय कार्यक्षम असं आपण अधिकारी आहात. आपल्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे की या पुणे जिल्ह्यातला एकही रुग्ण मुख्यमंत्री सहाय्यता निधीपासून वंचित राहू नये. यासाठी आम्हाला जे सहकार्य करायचंय ते सगळं सहकार्य आम्ही तुम्हाला करू, ही एक आग्रहाची विनंती आज या ठिकाणी करतो. खरं तर आल्यानंतर मला असं वाटलं आत किती जायचंय, अजून आत किती जायचंय ना, परंतु आल्यानंतर जे समाधान मिळालं, जे मला वाटतं की आपल्या भारतीय जनता पक्षाचं जे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी काम करण्याची जी भूमिका आहे, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे स्वप्न पाहिलंय ते स्वप्न पूर्ण करायचं काम आशाताई आपल्या नेतृत्वाखाली या तालुक्यात होतंय. याचा इतका आनंद आम्हाला दुसरा कुठलाच नाही. म्हणून मला नेहमी वाटतं की आज भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जनता विकासाचा केंद्रबिंदू म्हणून आम्ही सगळे काम करतोय. सरपंच काळजी करू नका, तुम्हाला पण जबाबदारी येणाऱ्या काळात आम्ही देऊ, परंतु काम आपल्याला सगळ्यांसाठी करायचंय. सगळे मिळून आपण सगळे या ठिकाणी काम करतोय. मधल्या काळामध्ये एक योजना ताई मुख्यमंत्र्यांनी आणली, माझी लाडकी बहीण योजना. आणि मला सांगायला आनंद होतो की आज रक्षाबंधनाच्या दिवशी, रक्षाबंधनाच्या वेळेला आपल्या पुणे जिल्हा उत्तर विभागातनं आज आम्ही 15,000, आता डॉक्टर कराळे इथं आल्यात, 15,000 राख्या आम्ही सन्माननीय मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवल्या. आणि एक आपलं कुठंतरी त्यांच्याबद्दल त्या ठिकाणी आभार व्यक्त करावेत, कृतज्ञता व्यक्त करावी. या भूमिकेतनं संपूर्ण जिल्ह्यातनं आम्ही 15,000 राख्या आज त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करून आलो. या भूमिकेतनं आपल्याला सगळ्यांना काम करायचंय. ताई, रिझर्वेशन काही निघू द्या, देवेंद्र फडणवीस साहेबांचा जसा वाढदिवस आपण साजरा करतो, महायुतीत आपले दुसरे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांचा सुद्धा त्याच दिवशी वाढदिवस असतो. आणि खऱ्या अर्थाने हे दोन प्रमुख नेते ज्यांना या महाराष्ट्राला विकासाच्या वेगळ्या उंचीवर घेऊन जायचंय, या दोन्ही प्रमुख नेत्यांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो आणि आपण इतक्या भव्य दिव्य स्वरूपामध्ये ते साजरे करताय. याचा इतका आनंद आणि समाधान आम्हाला दुसरं कुठलंच नाही. गणेश,
आता मला सांगायचं आहे की तुम्ही सगळ्यांनी मिळून या वेळेला काय रिझर्वेशन होईल मला माहिती नाही, पण या सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून सन्माननीय ताईंनी काय काम केलंय माझ्या डोळ्यांनी मी पाहिलेलं आहे. प्रत्येकासाठी संघर्ष करायचा, प्रत्येकाला न्याय देण्यासाठी संघर्ष करायचा, प्रत्येकाला कसं काम करून घेता येईल त्यासाठी प्रसंग आला तर आम्ही पदाधिकारी होतो, आमच्याबरोबर सुद्धा संघर्ष त्यांनी केला. आपल्या सगळ्यांना न्याय मिळवण्यासाठी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना त्या ठिकाणी ताईंना जिल्हा परिषदेला पाठवावं लागेल, ही सुद्धा भूमिका तुम्हाला सगळ्यांना घ्यावी लागेल. आपले प्रश्न कोण समजून घेते, ते प्रश्न प्रामाणिकपणाने सोडवण्याचा कोण प्रयत्न करते, असा जर प्रश्न आपण विचारला तर त्यावेळेला आपल्या समोर एकमेव नाव येतं, ते म्हणजे आशाताई बुचके. आणि त्यांनी त्या ठिकाणी निश्चितपणाने प्रयत्न करण्याचं काम केलेलं आहे. आमची सगळी भारतीय जनता पक्षाची सगळी अधिकाऱ्यांची सगळी टीम इथं आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की सर्वसामान्य जनतेच्या, आज मी पाहिलं इथं काय काय केलं. इथं तुमच्याकडे इथं हाडाचे डॉक्टर उपलब्ध आहेत, तुमच्याकडे कॅन्सरचे डॉक्टर उपलब्ध आहेत, तुमच्याकडे प्रत्येक आजारावरचे डॉक्टर तुम्ही इथं आणलेत. आणि या जुन्नर तालुक्याला या ठिकाणी आरोग्यदायी करण्याचा प्रयत्न तुम्ही सगळेजण करताय. मुलांचं सुद्धा आरोग्य तपासणी काही ठिकाणी केली. महिला असू द्या, पुरुष असू द्या, 70 वर्षाच्या वरच्या वयातल्या सगळ्यांना सुद्धा एक वेगळी योजना या ठिकाणी राबवत आहे. अशा पद्धतीने सर्वसमावेशक जर पुणे जिल्ह्यामध्ये 1 नंबरचं महाआरोग्य शिबिर कुठं झालं असेल तर अभिमानाने सांगतो आज तुमच्या नेतृत्वाखाली वडच या ठिकाणी ते खंडेरायाच्या आशीर्वादाने हे संपन्न होत आहे. इतक्या चांगल्या पद्धतीने मी आल्या पाहिलं, इतकी लोक आल्यात. काय बाबा दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत असणार, त्यांची काय व्यवस्था जेवणाची आहे का? तर येतानीच सगळीकडे पंक्ती बसलेल्या मी पाहिल्या. म्हणजे कुठलीच गोष्ट इतक्या बारकाईने नियोजन केलंय. ताई तुम्हाला बरोबर तुमच्या सगळ्या टीमचे सुद्धा अतिशय मनापासून आभार मानले पाहिजेत. कारण एक माणूस हे आयोजन करू शकत नाही. सगळ्यांच्या सहकार्याने हे आज इतकं मोठं महाआरोग्य शिबिर आपण संपन्न करताय. मी मनापासून आपल्याला या ठिकाणी धन्यवाद देतो. आज मागच्या वेळेला आलो होतो जुन्नरला, गणपतीरायाचा आशीर्वाद घेतलाय ओझरला. आणि त्या ठिकाणी निश्चितपणाने मला खात्री आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाने पवित्र झालेलं हे स्थान आहे. मी खात्रीपूर्वक सांगतो उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना अतिशय उज्ज्वल भविष्य या ठिकाणी दिल्याशिवाय गणपतीराया, खंडेराया आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आपल्याला निश्चितपणाने आशीर्वाद मिळेल. इतक्या गोरगरीब जनतेचा आशीर्वाद आपल्याला मिळेल याची खात्री देतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्या टीमचं राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इतकं मोठं महाआरोग्य शिबिर ठेवलं त्याबद्दल आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि उपस्थितांचा आभार मानण्यासाठी मी आदरणीय गणेशभाऊ कोडे यांना विनंती करतो आपण सर्वांचा आभार या निमित्ताने व्यक्त करावं. या ठिकाणी ज्यांचं आता आगमन झालं त्या आपल्या ह्या विभागाचे जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे यांचा या ठिकाणी सत्कार करावा अशी या ठिकाणी विनंती करतो. आणि दादा तुम्ही आता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जेवायला गेले. 1 मिनिट फक्त, काही डॉक्टर जेवायला गेलेत. 10 मिनिटात परत तिथे येतील, थोडी शांतता राहा. दादा आमची एकच विनंती आहे, जुन्नर तालुका हा शेतीप्रधान तालुका आहे आणि अनेक योजना दादा अनेक योजना आपण राबवतोय. मोठमोठ्या चांगल्या योजना आहेत, पण त्याच्यामध्ये एक योजनेचा भर टाकली पाहिजे. कारण हा तालुका शेतकरी आणि सर्व शेतकरी बांधवांचा आहे. आणि ज्यावेळेस सर्पदंश होतो त्यावेळेस सगळ्यात जास्त खर्च त्याला होतो.
सर्पदंशाची योजना याला सुद्धा त्या योजनेत घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी प्रायव्हेट, कारण सर्पदंश शहरात होत नाहीत. शेतकरी कुठेतरी शेतात जातो, काम करत असतो. म्हणून माझी या ठिकाणी विनंती आहे, आपण हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून ह्या योजनेत घेतली पाहिजे आणि त्याला प्राधान्य त्या ठिकाणी निधी मिळाला पाहिजे अशी विनंती ह्या माझ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आहे. खरं तर जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातनं खूप चांगली योजना इथं आल्यानंतर बघा नानांनी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगितली. मी नाना तुम्हाला निश्चितपणाने खात्री देतो, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र भाऊंच्या या ठिकाणी समोर आम्ही निश्चितपणाने सांगू की महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी या योजनेची आवश्यकता आहे आणि ती योजना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये त्याचा समावेश करावा ही आग्रहाची विनंती आम्ही आपल्या सगळ्यांच्या वतीने त्या ठिकाणी करू. त्याही पुढे जाऊन आज आपल्या एका डॉक्टरांनी सर्पदंशाचं एक ॲप त्या ठिकाणी सुरू केलं आहे. त्यांचं सुद्धा मी अतिशय मनापासनं ही काळजी घेऊन डॉक्टर शिंगोटेंनी ते सुरू केलं आहे, त्यांचं सुद्धा मनापासनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. यानंतर ज्यांनी या आजच्या शिबिरामध्ये मोठं सहकार्य किंवा हे शिबिर घेण्यासाठी सर्वात मोठी मदत आहे ते आश्वयम युवा मंच, गणेश भाऊ कवडे, त्याचे सर्व सहकारी. कारण आम्ही बाहेरचं नियोजन केलं पण इथलं नियोजन गणेश भाऊ सगळं म्हटलं माझ्याकडे द्या. आम्ही फक्त हॉल पाहून गेलो होतो, फक्त रुग्णांना आणायची आणि त्यांची व्यवस्था तुम्ही करा. आता त्यांना समाधान झालं असेल कारण त्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त रुग्ण आपण या ठिकाणी आले, लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचा आभार मानू. तीर्थक्षेत्र वडज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सेवा दिन सप्ताह आयोजित केला होता आणि आज या वडज या ठिकाणी भव्य महाआरोग्य शिबिर आणि ज्येष्ठांसाठी आयुष्यमान वय वंदना योजना याची सुरुवात आज आपण या ठिकाणी केलेली आहे. खरं तर या कार्यक्रमाच्या साठी आज आपल्याला ज्यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय प्रदीपदादा कंद, आमच्या मार्गदर्शिका आशाताई बुचके, डॉक्टर ताराचंद कराळे आणि खरं तर आम्हाला सर्वांना ज्यांनी मोलाची साथ दिली ते मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे आपल्या जिल्ह्याचे प्रमुख आदरणीय साबळे साहेब, भारतीय जनता पार्टीचे सर्व नेते, सर्व कार्यकर्ते, अश्वमेघ युवा मंचाचे सर्व माझे सहकारी, खरं तर शासनाचे तहसीलदार साहेब असतील, BDO साहेब असतील, आरोग्य अधिकारी असतील आणि खरं तर 30 ते 35 हॉस्पिटलचे सर्व डॉक्टर, सर्व त्यांना सहकार्य करणारे सर्वच कार्यकर्ते, मी भारतीय जनता पार्टी अश्वमेघ युवा मंच यांच्या वतीने आभार मानतो. आणि आता मोठं कार्य खरं तर कथे सरांकडे आहे, त्यांचंही मनापासून आभार मानतो. आपण सर्वजण या महाआरोग्य शिबिरासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि विशेषतः या जिल्हा परिषद गटाचे नेते, जिल्हा परिषद सदस्य गुलाबशेठ पारखे, त्यांचे चिरंजीव विकीजी पारखे, सर्वच या विभागातले, या तालुक्यातले सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, खरं तर सर्वच जण मोठ्या संख्येने उपस्थित झाले. त्यांचं मी परत एकदा आशाताई बुचके यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय श्रीराम.
धन्यवाद आदरणीय गणेश भाऊ कवडे, आपण उपस्थितांचा आभार व्यक्त केला. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आपण सर्वांच्या विश्वासाच्या जोरावरती खरं तर जवळपास सकाळपासून दादा 8,000 ते 10,000 लोक जेवली असतील. मग संख्या किती लोकांची असेल पहा. कारण सकाळी आल्यानंतर दादा फक्त जेवण नव्हतं कराळे साहेब, आल्यानंतर पहिला नाश्ता होता, नाश्ता केल्यानंतर पुन्हा जेवण होतं. म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येकाची आवर्जून काळजी घेण्याचं काम खरं तर या सर्व परिवाराने घेतलं आणि अजूनही जेवण चालू आहेत. त्यामुळे कोणीही निर्मुख इथून गेले नाही. खरं तर देवस्थान ट्रस्टचं मनापासून धन्यवाद. आपल्या सगळ्यांचं सहकार्य, सगळ्यांच्या सहकार्याच्या जोरावरती आपण हे सगळं काम पार पडू शकलो. डोळ्याचे डॉक्टर एक 5 मिनिटं करता पण मंचावरती या. कुठलेही डोळ्याचे डॉक्टर 5 मिनिटं करता पण मंचावरती यायचे. सोमतवाडी आश्रम शाळेच्या मुली गेटवरती जायचे. सोमतवाडी आश्रम शाळेच्या मुली माइक वाले आपल्याला एकच नंबर आहे. डोळ्यांचे डॉक्टर 5 मिनिटांकरता मंचावरती येऊन जा. आपल्याला पुन्हा एकदा सूचना असेल. PHO अश्विनी मॅडम आपण मंचावरती यायचे. तालुका आरोग्य अधिकारी अश्विनी मॅडम आपण मंचावरती यावं. हो थांबा ना. कशा थांबवले
हे बघा, ज्या पेशंटला चष्मा घातल्यानंतर सुद्धा स्पष्ट दिसत नाही त्या लोकांनी चष्मा घेऊन ज्या डॉक्टरांकडे तुम्ही तपासणी केली त्यांच्याकडे परत जायचंय. डॉक्टर साहेब मला दिसत नाही असं सांगा. स्वामी खंडेरायाच्या या पवित्र भूमीमध्ये श्री क्षेत्र वडद या ठिकाणी खरं आज महाराष्ट्र राज्याचे महामहिम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त चालू असलेलं महाआरोग्य शिबिर आणि हे शिबिर खरं तर त्यांच्या समर्पणेतून आज संपन्न होत आहे. ते त्या आदरणीय भाजपच्या नेत्या आशाताई भुसके, सन्माननीय इथे सर्वच पदाधिकारी मंडळी इथे उपस्थित आहेत. इथे
या ठिकाणी खरं तर साहेबांचा सत्कार होतो या ठिकाणी त्याचा खरं तर या शिबिरामध्ये साबळे सरांनी ज्याच्यावर बरोबर इथलं नियोजन करायचं खरं तर गायकवाड साहेब आपली दिलगिरी व्यक्त करतो आणि तुमचा सत्कार मगाशी म्हणजे त्याच वेळेस होऊन जायला पाहिजे होता परंतु गायकवाड सरांनी आम्हाला या ठिकाणी 2-3 दिवस येऊन किंवा 5 दिवसभर या ठिकाणी अतिशय चांगलं कसं नियोजन पाहिजे हे खरं साबळे सरांनी सांगितल्यानंतर त्यांनी भरपूर वेळ दिला आणि या ठिकाणी नियोजन आम्हाला व्यवस्थित या ठिकाणी तर त्यांची अपेक्षा आहे त्याच्यापेक्षा नियोजन बरोबर म्हणून साबळे सरांनी आणि गरीब गायकवाड या ठिकाणी सरकार करावा यांचा सत्कार या ठिकाणी होतो मनापासून त्यांनी चांगली मदत केली त्या गायकवाड सरांचं मनापासून आभार खरं तर अशी शिबिरं घेताना नियोजन बंद होत असतं तर खऱ्या त्यांनी आपल्याला या ठिकाणी करून दिलं मनापासून त्या ठिकाणी आभार या ठिकाणी आपल्या शेजारच्या तालुक्याचे एक भारतीय जनता पार्टीचे नेते चंद्रशेखर थोरात शेवटच्या वर्षाला का होईना आपले या ठिकाणी आले त्यांचा आभार त्याचप्रमाणे त्यांनी दिवसभर सूत्रसंचालन केलं ते आपले मेघनाथ जाधव याचाही सत्कार या ठिकाणी होतोय या ठिकाणी चंद्रशेखरचा पण सत्कार करायचा आहे चंद्रशेखर थोराताचा सत्कार करा ते तुमच्या बरोबर झाला नवनाथ आला का नवनाथ वरती तुझा पण सत्कार करेल नवनाथ भाऊचा पण सत्कार करायचा कृपया कोणाचा नामोल्लेख झाला नसेल आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या ठिकाणी मी दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्व मंडळींनी या ठिकाणी ज्या हॉस्पिटलने मदत केली खरं तर त्यांचा घरात सत्कार व्हायला पाहिजे होता अजून कुठल्या हॉस्पिटलचं एक व्यक्ती स्टेजवर आलं आपण त्यांचा सत्कार करायचा आहे आपल्या दवाखान्याच्या वतीनं आपला एक प्रतिनिधी स्टेजवर पाठवावा अशा ठिकाणी विनंती करतो या ठिकाणी कानाच्या मशीनची जे नाव नोंदणी आहे ते पुन्हा सांगतो ज्यांना चष्मे मिळाले नाही ज्यांना कानाच्या मशीन मिळाले नाही ते आपण घरपोच करणार आहे कारण आपल्या नियोजनामध्ये थोडीशी गडबड झाली या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट या ठिकाणी उपस्थित आहे आपला एक प्रतिनिधी पोलीस डिपार्टमेंट आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी यावं आपण हे सगळ्या प्रमुखांना सहकार्य केलं पोलीस डिपार्टमेंटचा आपला एक प्रतिनिधी येऊन आपला सत्कार घेऊन या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे जे चांगलं काम करत आहे ते समर्थ सुरोजे याचा त्याचप्रमाणे डॉक्टर मयूर काळे अमित भाऊ जागे त्याचप्रमाणे
भारती मॅडम आपण सर्वांनी या ठिकाणी यायचं आणि आपण सत्कार द्यायचा. सगळ्यांचाच आभार मानायला पाहिजे. ज्या ज्या डॉक्टरांनी ज्या ज्या टीमने या ठिकाणी मदत केली, DY पाटील असेल, जिल्हा परिषद असेल, ससून रुग्णालय असेल, DY पाटील असेल, सर्वच या ठिकाणी आपण आपलं सगळ्यांचा आभार मानत असताना आपल्याकडे दिलगिरी व्यक्त करतो. तिथे नियोजन होतं साबळे सर, ते नियोजन आम्हाला सुद्धा आमचं नियोजन घेऊन नव्हतं, परंतु आपण ते जास्त झाल्यामुळे थोडंसं नियोजन केलं. पण कोणाला काही अडचण असेल, कोणाला उपचार माहिती असतील, कोणाला चष्मे, कानाच्या मशनी, काठ्या, मिक्सर तीन नावांच्या काळात त्यांना ती आम्ही पोच करणार आहे. ती घरपोच होती, काळजी करू नका. हे सगळं आम्ही व्यवस्थित देणार. अजिबात तुम्ही एवढा चक्रा ज्या ज्या कार्यक्रमाला गावाला असलेला आहे त्या गावाच्या कार्यक्रमाला पोच होईल. या शिबिराच्या आता तुम्हाला सर्वांना माहिती की शिबिर पर्याय घेतला असतं तर हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं शिबिर माध्यमातून घेतलेलं आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट आपल्या माझ्याकडून राहणार नाही याची गवाही आपण देतो. या ठिकाणी खरं तर महसूल विभागाचा सरकार त्याला आपण इकडंच पाहतो, तिकडं पण तेवढीच गर्दी होती. महसूल विभागाने ज्या नागरिक संख्या केंद्र जे पोस्टर ऑफिस त्यांचाही मनापासून आभार. आणि त्यांचं सरकार आपल्याला त्या ठिकाणी करायला पाहिजे. आपल्याला सगळ्यांच्या
त्याच्याबरोबर साहेबांचा फोन घ्या. आपण बाहेर पाहिलं नाही, बाहेर पण त्यांनी बरं चांगलं नाही. डोळ्याचे डॉक्टर कोण येतात? डोळे हॉस्पिटलचं कोण आहे? दिली का ती? डोळे हॉस्पिटलचं आहे का कोण इथं? या सगळे आज राहतात बोलवा. आता कोणी पेशंट राहिले का तपासायचं? कोणी पेशंट तपासायचं राहिलंय का? डॉक्टर सुमित रायपुरे, ससून हॉस्पिटल. स्टॉप सगळं जायचं थांबणार त्यांच्याकडं. डॉक्टर सुमित रायपुरे, मॅडम चेस्ट पेशंट संपर्क